सोशल मीडियावर तुम्ही एखादं रील किंवा मुलाखत बघितली की तिथे एका ज्येष्ठ कलाकाराचा उल्लेख येतो आणि खाली कमेंटचा पूर येतो. कुणी त्यांना फेकू म्हणतंय, कुणी लाल गंधर्व म्हणतंय, तर कुणी चक्क महाहगुरू असं हिणवतंय. ज्या माणसानं मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सलग 63 वर्ष काम केलं, तो माणूस आज अचानक इंटरनेटवर क्रिंज का ठरतोय? वयाच्या 4थ्या वर्षापासून कॅमेरासमोर असणारा हा दिग्गज कलाकार आज तरुण पिढीच्या थट्टेचा विषय का बनला आहे? आपण आज अशा एका वळणावर उभे आहोत जिथे एका बाजूला 60 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाचं अथांग पण काहीच क्रूर असं जग. या माणसाने जे काही कमावलं ते खरंच इतकं तकलादू आहे का की एका मीमने ढासळून जावं, की या सगळ्या मागे काहीतरी वेगळंच सत्य दडले जे आपल्याला दिसत नाही आहे? गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना घडल्या, अनेक मुलाखती व्हायरल झाल्या, ज्यातून एक मोठा प्रश्न उभा राहिला. आपण आपल्या दिग्गजांचा आदर करायला विसरलो आहोत का, की हे दिग्गजच काळासोबत स्वतःला बदलू शकले नाहीत? तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा फेसबुक वापरत असाल तर तुम्हाला सचिन पिळगावकर यांच्या मुलाखतींचे छोटे तुकडे नक्कीच दिसले असतील. त्यात ते कधी शोलेच्या दिग्दर्शनाबद्दल बोलतात, कधी अमिताभ बच्चन यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगतात, तर कधी स्वतःला मिळालेल्या महागुरू या पदवीबद्दल भाष्य करतात. पण गंमत बघा, हे सगळं ऐकताना आजच्या तरुण पिढीला, ज्याला आपण जेन झी म्हणतो, त्यांना हे सगळं सहन होत नाही आहे. त्यांना वाटतंय की हा माणूस स्वतःचीच स्तुती करतोय. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे घडलं. या वाक्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारचा ताण निर्माण झालाय. एकीकडे आपण ज्यांना महागुरू मानलं त्यांच्याबद्दल अचानक असा तिरस्कार का निर्माण झाला? आणि हे फक्त कमेंट्सपुरतं मर्यादित नाही आहे. रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवर तर त्यांच्या नावाचे स्वतंत्र ग्रुप्स बनलेत, जिथे त्यांच्या प्रत्येक वाक्याचा किस पाडला जातो. त्यांच्या केसांपासून ते त्यांच्या बोलण्याच्या शैलीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर विनोद केले जात आहेत. पण हे असं का होतंय? एखादा माणूस इतका प्रसिद्ध असूनही लोकांच्या डोळ्यात इतका का खुपतोय? बरं, हे ट्रोलिंग करणारी माणसं कोण आहेत? हे ते लोक आहेत ज्यांनी हा माझा मार्ग एकला पाहिला नाही आहे, ज्यांनी नदिया के पारचं क्रेज अजून अनुभवली नाही आहे, ज्यांना हेच माहिती नाही आहे की 1980च्या दशकात जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी मरायला टेकली होती, तेव्हा याच माणसानं नवरी मिळे नवऱ्याला आणि बनवा बनवी देऊन तिला पुन्हा जिवंत केलं होतं. पण प्रश्न तिथेच येतो, तुमचा इतिहास कितीही मोठा असला तरी आज तुम्ही जे काय बोलताय ते लोकांना का पटत नाही आहे? सचिनजींनी एका मुलाखतीत शोलेबद्दल एक दावा केला. ते म्हणाले की रमेश सिप्पी हे फक्त मुख्य कलाकारांच्या सीन्ससाठी सेटवर असायचे. बाकीचे ॲक्शन सीन्स आणि महत्त्वाचे भाग मी आणि अमजद खानने म्हणजेच गब्बर सिंग यांनी हँडल केलं होतं. आता विचार करा, शोले हा भारतीय चित्रपटांचा बाप मानला जातो. अशा सिनेमाचं क्रेडिट जेव्हा एखादा सहाय्यक कलाकार स्वतःकडे घेतो तेव्हा लोकांच्या भुवया उंचावणं साहजिकच आहे. इथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. इथूनच तो ताण निर्माण झाला जो आज आपण सोशल मीडियावर पाहतोय. लोकांना वाटलं की हा माणूस आता हद्द पार करतोय. पण यातलं सत्य काय? खरंच 17 वर्षाचा एक मुलगा शोलेसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन करू शकतो? आता आपण थोडं खोलात जाऊया. सचिन पिळगावकर कोण आहेत? फक्त एक अभिनेता नाही, ते एक उत्तम संकलक म्हणजे एडिटर आहेत, गायक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि तंत्रज्ञ आहेत. त्यांनी वयाच्या 4थ्या वर्षी हा माझा मार्ग एकलामधून सुरुवात केली. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे फॅक्ट आहे, यात काहीही बनावट नाही. मग हा माणूस जेव्हा काही सांगतो तेव्हा त्यात तथ्य असू शकतं का? बघा, चित्रपट निर्मितीमध्ये सेकंड युनिट नावाची एक गोष्ट असते. मोठे दिग्दर्शक मुख्य सीन शूट करतात आणि छोटे शॉट्स किंवा ॲक्शन सीन्स सहाय्यक दिग्दर्शकांकडे सोपवतात. सचिनजींचं म्हणणं असं आहे की रमेश सिप्पींना त्यांच्यातील दिग्दर्शकाची ओढ माहिती होती, म्हणून त्यांनी सचिन आणि अमजद खानला ही जबाबदारी दिली होती. हे सांगताना सचिनजींची शैली कशी आहे? अंधा मागे एक आग, भगवान ने दो दीदी. म्हणजे त्यांना ती संधी मिळाली, त्यांनी त्याचं सोनं केलं. पण इंटरनेटला हे मीपणाचं प्रदर्शन वाटते. आपण एका अशा काळात आहोत जिथे नम्रता हा सर्वात मोठा दागिना मानला जातो. पण सचिनजींचा जो आत्मविश्वास आहे तो आजच्या पिढीला अहंकार वाटतोय. आता या सगळ्या प्रकरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हे ट्रोलिंग फक्त सचिन पिळगावकर या व्यक्तीवर नाही आहे, तर ते एका माइंडसेटवर आहे. मराठीत ज्याला आपण स्वतःचं तुंतुनं वाजवणं म्हणतो तसं काहीसं लोकांना तिथे वाटते. पण याच दरम्यान चित्रपटसृष्टीतील इतर लोक काय म्हणतायत? अशोक सराफ ज्यांनी सचिनजींसोबत अनेक वर्ष काम केले,
ते यावर स्पष्ट बोलतात. ते म्हणतात, त्याला त्याच्या बोलण्यावरून ट्रोल करा, पण त्याच्या ज्ञानावर ट्रोल करून दाखवा. त्याच्या इतकं तांत्रिक ज्ञान असणारा माणूस शोधून सापडणार नाही. अशोक मामांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. ट्रोलिंग करणारी मुलं बहुधा रिकाम टेकडी आहेत, ज्यांना हे माहितीच नाही की समोरच्या माणसाने किती कष्ट केले. भूषण पाटील नावाच्या एका तरुण अभिनेत्याने तर थेट भाषेत सुनावले, तुमचे बाप जेव्हा डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस काम करतोय. म्हणजेच इंडस्ट्रीतले लोक आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विकास समुद्रे यांनी तर सांगितलं की सचिनजी हे किस्से गेल्या 22 वर्षापासून सांगत आहेत. जर ते खोटे असते तर 20 वर्षापूर्वी काहीतरी वेगळं बोलले असते आणि आज काहीतरी वेगळं. त्यांच्या बोलण्यातली सुसंगतता हीच त्यांच्या सत्याची साक्ष आहे. मग तरीही लोक त्यांना लाल गंधर्व का म्हणतात? हा शब्द आला कुठून? एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या तरुणपणातील सौंदर्याबद्दल आणि पेहरावाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या, ज्याचा मीम पेजेसने असा काही विपर्यास केला की त्यांचं नाव बदलूनच टाकलं. पण सचिन पिळगावकर या ट्रोलिंगला कसं घेतात हे बघण्यासारखं आहे. एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतो का? त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय विचार करण्यासारखं आहे. त्यांनी शाहरुख खानचा संदर्भ दिला. ते म्हणाले, जर एखादा माणूस ज्याने आयुष्यात काहीच केलेलं नाही आहे तो मला ट्रोल करून रात्री शांत झोपत असेल तर त्याच्या झोपेचं कारण मी आहे, यातच मला आनंद आहे. बघा, 63 वर्षाचा अनुभव इथे बोलतोय. ज्या वयात लोक निवृत्त होतात, थकतात, त्या वयात हा माणूस म्हणतोय की या ट्रोलिंगमुळे मी इतका प्रसिद्ध झालोय की मला आता नवीन जाहिरातींच्या ऑफर्स मिळत आहेत. नकारात्मकतेचं सकारात्मकतेत रूपांतर कसं करावं याचं हे उत्तम उदाहरण नाही का? पण एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, सचिनजींच्या बोलण्यात एक विशिष्ट प्रकारचा मीपणा जाणवतो. ते स्वतःचे किस्से सांगताना इतके रंगून जातात की समोरच्याला वाटतं की हे फक्त स्वतःबद्दलच बोलत आहेत. आणि आजच्या काळात जिथे लोक आधीच मानसिक तणावात आहेत तिथे कुणाचं कौतुक ऐकून घेणं कठीण जातं. या संपूर्ण प्रकरणाचा परिपाक काय, योग्य काय आणि अयोग्य काय? योग्य हे आहे की सचिन पिळगावकर हे खरोखरच मराठी चित्रपटसृष्टीचे एक स्तंभ आहेत. त्यांनी जे तंत्रज्ञान आत्मसात केलं, ज्या प्रकारे त्यांनी बनवाबनवीसारखे क्लासिक्स दिले, ते कुणीही नाकारू शकत नाही. अयोग्य हे आहे की सोशल मीडियाने टीकेची मर्यादा ओलांडली आहे. एखाद्याला महाहगरू म्हणणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तर तो निव्वळ असंस्कृतपणा आहे. आपण हे विसरतोय की पडद्यावर दिसणारा प्रत्येक कलाकार हा शेवटी एक माणूस असतो. सचिनजींनाही घर आहे, कुटुंब आहे. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर आज स्वतःचं नाव कमावते. तिला जेव्हा त्याच्या वडिलांबद्दल असं काही ऐकायला मिळतं तेव्हा तिला कसं वाटत असेल? पण तिनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शांत राहणं पसंत केले. सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीबद्दल पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी प्रत्येक पिढीसोबत स्वतःला अपडेट केले. आज ते वेब सिरीजमध्ये काम करतायत, सिटी ऑफ ड्रीम्स सारख्या शोमध्ये मुख्यमंत्री साकारतायत. ही त्यांची जिद्द आहे. पण मग हा वाद संपणार कधी? हा वाद तेव्हाच संपेल जेव्हा आपण 2 गोष्टी मान्य करू. पहिली म्हणजे जुन्या पिढीतील कलाकारांना त्यांच्या यशाचा अभिमान असणारच, तो त्यांनी व्यक्त केला तर त्यात पाप नाही. आणि दुसरी म्हणजे नवीन पिढीने फक्त मीम्स न पाहता थोडा इतिहासही तपासून पाहिला पाहिजे. सचिनजींनी एकदा म्हटलं होतं की महागुरू हे नाव मी स्वतःला दिलेलं नाही, ते झी मराठीने एकापेक्षा एक कार्यक्रमासाठी दिलं होतं. पण लोक म्हणतात की त्यांनी ते नाव स्वतःच लावून घेतले. इथेच माहितीचा अभाव नडतो. एक घटना आठवते, सचिनजींची आणि सुप्रियाजींची 35 लाखांची फसवणूक झाली होती एका गाडीच्या व्यवहारात. त्या कठीण काळातही ते ज्या धैर्याने उभे राहिले ते त्यांच्या मानसिक बळाचं प्रतीक आहे. असा माणूस किरकोळ ट्रोलिंगने खचून जाईल असं वाटत नाही. अशोक सराफ म्हणतात तसं, ज्ञानावर ट्रोल करा भाऊ, हे वाक्य खूप काही सांगून जातं. आपण एखाद्याच्या बोलण्याच्या शैलीची थट्टा करू शकतो, पण त्यांच्या कर्तृत्वाची नाही. सचिन पिळगावकर हे केवळ एक नाव नाही, तर ती एक संस्था आहे. जे दिसतंय ते सगळं खरं नसतं. ट्रोलिंगच्या मागे धावण्यापेक्षा जर आपण त्या माणसाचा प्रवास पाहिला तर आपल्याला कदाचित आपलाच अभिमान वाटेल की आपल्याकडे असा एक कलाकार आहे जो वयाच्या 70ीतही तितक्याच उत्साहाने काम करतोय. सचिनजींच्या काही विधानामध्ये कदाचित अतिशयोक्ती असू शकते, कदाचित त्यांना स्वतःबद्दल बोलायला जास्त आवडत असेल, पण म्हणून त्यांच्या 60 वर्षाच्या तपश्चर्येला शून्य ठरवणं हे कितपत योग्य आहे? विचार करा, जर उद्या सचिन पिळगावकर शांत झाले, त्याने काही बोलणं सोडून दिलं, तर मराठी सिनेसृष्टीतला तो जुना रंग टिकून राहील का? ते जे किस्से सांगतात त्यात त्या काळाचा इतिहास दडलेला असतो. अमिताभ बच्चन शूटिंग नंतर कसे पार्टी करायचे, जया बच्चन त्यांना कशी शोधायची,
हे किस्से आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरं कोण सांगणार? सोशल मीडियाच्या या जगात चर्चा आणि किस्से रंगतच राहणार. मुद्दा हा आहे की आपण त्याला कसे बघतो. शेवटी ही चर्चा इथे संपते, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.